नमस्कार. विचार मंथन या साप्ताहिकाच्या विचार मंथन न्यूज या डिजिटल वाहिनीमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या राज्यभर निवडणुकीची तयारी सुरू आहे. लवकरच म्हणजे ते 5-6 दिवसात शहापूर म्हणा किंवा महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुका या जाहीर होतील. त्यामुळे राज्यभर एक राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक घडामोडी सध्या राज्यभर सुरू आहेत. कोणाचे पक्षप्रवेश चालू आहेत, तर कोणाच्या निवडणुकीसाठी तयारी चालू आहे. त्यामुळे सध्या तरी राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. कारण गेल्या 5 वर्षातला आपण जो कारभार पाहतो आहोत, महाराष्ट्रातले जे प्रमुख घटक पक्ष आहेत त्या सर्वांनीच मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या सत्तेचा उपभोग घेतलेला आहे. सुरुवातीच्या काळात मविवा सत्तेवर होती. त्यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 3 पक्षांची युती होऊन ते सरकार बंद होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पुन्हा भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट आत्ताचा म्हणजेच ती राष्ट्रवादी असे सरकार तयार झाले होते. त्यामुळे अनेक राजकीय घटना मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच शहापूर विधानसभेतही सध्या जोरदार पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असलेले, परंतु आता नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडून आलेले आणि आता अजित पवारांसोबत असलेले दौलत दरोडा विरुद्ध महाविकास पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले, नंतर शिवसेनेतून शिंदे गट आणि शिंदे गटातून आता पुन्हा शरद पवार गटाकडे गेलेले पांडुरंग बरोरा हे 2 तुल्यबळ उमेदवार पुन्हा एकदा आपले नशीब आजमावतील. परंतु सध्या राजकीय हालचाली पाहता मागच्या लोकसभेत जिजाऊ विकास पार्टी, निलेश सांबरे यांची जी जिजाऊ विकास पार्टी आहे, या पार्टीनेही लक्षणीय मतं शहापूर तालुक्यातून घेतली होती. त्यामुळे तेही या निवडणुकीत आपला वेगळा उमेदवार देणार आहेत. त्यामुळे ही लढत बहुतेक तिरंगी होईल असं चित्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत असलं तरीही छोटे मोठे पक्ष जे आहेत त्यांनीही आपल्या उमेदवाराची चाचपणी सुरू केलेली आहे. त्यामुळे शहापुरात सध्या नाक्यावर निवडणुकी संदर्भातल्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यात या शहापूर तालुका मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी पकड आहे. परंतु ही सीट आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट याला जात असल्यामुळे शहापूर तालुका शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यांनी ही अस्वस्थता त्यांची सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जेव्हा संघांचे आढावांच्या बैठका सुरू होत्या तेव्हा त्यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेने लढवावा
आपण इथे आपला उमेदवार निवडून आणू शकतो, अशी ग्वाही उद्धव साहेबांना दिलेली आहे। परंतु आघाडी धर्मानुसार हा मतदारसंघ शरदचंद्र पवार गटाला सुटत असल्यामुळे त्यांच्यात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून एखादा उमेदवार बंडखोर म्हणून उमेदवारी करू शकतो। तशा 11 उमेदवारांच्या मुलाखती याआधीच त्यांनी शहापूर तालुक्यात घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवारांची कमी नाही। अविनाश शिंगे झाले, ज्ञानेश्वर तलपाडे झाले, असे चेहरे आज त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून तयार आहेत। त्यानंतर राहिला प्रश्न सध्या दौलत दरोडा यांच्या अजित पवार गटाची। तसं पाहायला गेला तर दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात प्रवेश करून आता वर्ष उलट झालेलं आहे, त्यामुळे अजितदादा पवार गटाने शहापूर तालुक्यात तरी कोणतीही निवडणूक लढली नसल्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे किती मताधिक्य आहे हे सांगणं जरा कठीण काम असलं तरी मागच्या गेल्या 4-5 महिन्यात दौलत दरोडा यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटनांचा मोठा झपाटा लावला होता। तो अजूनही त्यांचे गावखेड्यात जाऊन त्या कार्यकर्त्यांना ते भेटत आहेत, नवीन विकास कामाचे उद्घाटन किंवा भूमिपूजन सध्या ते करत आहेत आणि आपण केलेला विकास हा जनतेपर्यंत कसा पोहोचेल यासाठी ते सध्या प्रयत्नशील दिसत आहेत। या काळात जी ही कामं मंजूर झाली, या कामांचे ठेके दौलत दरोडांनी बहुसंख्य म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना दिलेले आहेत, त्यामुळे सर्व पक्षात त्यांचे समर्थक सामावलेले आहेत। त्यामुळे हे निवडणुकीत हे समर्थक दौलत दरोडांच्या पाठीशी किती मोठ्या प्रमाणात उभे राहतात हे पाहणे सध्या आपल्याला औत्सुक्याचे ठरणार आहे। राहिला तिसरा जो पर्याय आहे तो शहापूर तालुक्यातून विशेष करून तरुण वर्गाकडून का दोन्ही चेहरे नको, म्हणजे पांडुरंग बरोरा आणि दरोडा हे दोन्ही चेहरे सध्या नको आहेत, यापेक्षा कुठला तरी तिसरा पर्याय हा उभा करावा, आम्ही त्याच्या मागे बहुसंख्याने उभे राहू, अशी एक मागणी सध्या विशेष करून शहापूर तालुक्यातल्या तरुणांमधून होत आहे। त्यामुळे एखादा अपक्ष चेहराही या निवडणुकीत चांगलाच भाव खाऊन जाईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे। तुर्तास आचारसंहिता अजून जाहीर न झाल्यामुळे अजूनही कोणी राजकीय नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या नाही, तरी पण होणारी विधानसभेची निवडणूक शहापूर तालुक्यात मोठी रंगतदार होणार आहे। त्याबाबतचे वेळोवेळी आपण विश्लेषण तर करणारच आहोत। तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद।